नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल फायनान्शियल फंडेमध्ये. आज आपण ज्या कारणासाठी व्हिडिओ बनवत आहोत तो टॉपिक अगदीच बेसिक आहे, तो म्हणजे सेव्हिंग अकाउंट. पण याच्यामध्ये एक हॅक आहे आणि तो हॅक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जेव्हा कधी आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करायला जातो तर कुठल्या बाबी आपण तपासल्या पाहिजेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. साधारण सेव्हिंग अकाउंट ओपन करताना सर्वात प्रथम बाब ही पाहायची आहे की तुम्हाला जो ठेवायचा बॅलन्स आहे तो मिनिमम असावा. साधारण 2-3 हजार रुपये एवढा असेल तर ठीक आहे. कारण जर तुम्ही ICICI, HDFC बँक, ॲक्सिस बँकेकडे गेलात तर तिथं सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी जो मिनिमम बॅलन्स लागतो, जो तुम्ही ठेवायचा आहे तो 10,000 वगैरे आहे. सो त्या अकाउंटला जाऊ नका तुम्ही. नॅशनलाइज बँकाही चांगली सर्व्हिस देतात आजकाल, तर तुम्ही एखादी नॅशनलाइज बँक प्रिफर करा. दुसरी गोष्ट तुम्ही जी पाहायची आहे ती ही की सपोज तो मिनिमम बॅलन्स तुम्ही ठेवला नाही, तुमच्याकडून XYZ रिझनमुळं तो ठेवण्यात आला नाही, तर त्याच्यावर बँक किती चार्ज करणार आहे ह्या गोष्टीची तुम्ही क्लॅरिटी घ्यायची आहे. पुढची गोष्ट अशी काळजी घ्यायची आहे तुम्ही की साधारण तुमची जी बँक आहे ती तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर किती व्याजदर देते. 2.5 ते 4% व्याजदर सर्व बँका देतात. पण त्यातल्या त्यात काही बँक्स आहेत, जसं कोटक बँक आहे किंवा येस बँक आहे किंवा DCB वगैरे, ह्या बँक ज्या आहेत त्या साधारण तुम्हाला 6% पर्यंत सुद्धा व्याजदर देतात. तर ती चौकशी करायची आहे. पुढची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे की तुमची बँक तुम्हाला पर मंथच्या किती ATM विड्रॉल अलाउड करते आणि ते मिनिमम लिमिट संपल्यानंतर किंवा मॅक्झिमम लिमिट संपल्यानंतर सपोज 3 देत असेल आणि 3 ट्रान्झॅक्शन नंतर जेव्हा तुम्ही कुठलं पुढचं ट्रान्झॅक्शन करताय त्यावेळी बँक तुम्हाला किती चार्ज करते. साधारण 20 रुपये ते 50 रुपयापर्यंत बँक चार्ज करतात. ह्या गोष्टीची माहिती तुम्ही बँकेकडून घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा कधी बँकेत जाल सेव्हिंग अकाउंट ओपन करायला तर मोस्टली तिथं त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह बसलेले असतात ते तुम्हाला त्यांना जे सेल्स टार्गेट आहे ते वाला अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला फोर्स करतील. तर त्याच्या भुलाथापाला बळी पडू नका. तुमची मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे त्या अनुषंगाने तुम्ही ते अकाउंट ओपन करायचं आहे. पुढची गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे तुम्ही की जेव्हा तुम्ही ते अकाउंट ओपन केलं सेव्हिंग अकाउंट आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनेट बँकिंग जे करायचं आहे, साधारण त्याच्यामध्ये NEFT असेल, IMPS असेल, RTGS असेल, त्याला किती ती बँक चार्ज करते हे पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे जे सेव्हिंग अकाउंट तुम्ही ओपन केलं आहे त्याच्यासाठीचं जे तुम्हाला डेबिट कार्ड भेटणार आहे तर त्या डेबिट कार्डची ॲन्युअल फीस किती आहे. साधारण बँक 100 ते 700 रुपयापर्यंत चार्ज करतात. पण आय थिंक 100 ते 250-300 रुपये इनफ चार्जेस आहेत तेवढ्या डेबिट कार्डच्या ॲन्युअल मेंटेनन्ससाठीचे. तर ते तेवढे चार्ज असणारी बँक कुठली आहे ती प्रिफर करा. दुसरी गोष्ट जो आपण डिस्कस करतोय आत्तापर्यंत की मेन हॅक काय आहे मग ह्याच्यामध्ये, तर तुम्ही आत्तापर्यंत सेव्हिंग अकाउंटमध्ये ॲटो स्वीप नावाची काहीतरी एक फंक्शनॅलिटी असते, ह्याच्याबद्दल ऐकलं आहे का नाही माहिती नाही. पण जर नसेल ऐकलं तर आपण आज त्याविषयी बोलणार आहोत. तर ॲटो स्वीप म्हणजे काय, तर सपोज तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट ओपन केलेलं आहे सेव्हिंग आणि तिथं मिनिमम तुमचं जो बॅलन्स मेंटेन करायचा आहे सपोज तो जर 3,000 असेल तर 3,000च्या वरती तुम्ही जी काही अमाऊंट त्या बँकमध्ये ठेवणार आहात ते ॲटोमॅटिक तुमची FDला कन्वर्ट होते. FDला कन्वर्ट होते म्हणजे काय, सपोज आता तुमचे मिनिमम बॅलन्स होता 3,000 आणि तुमच्या अकाउंटला आहे 7,000, तर वरचे जे 7,000 आहेत ते ॲटोमॅटिक FDला कन्वर्ट होतील आणि त्या 7,000वर रेग्युलर 3 ते 4%च्या ऐवजी FDला जी काही अमाऊंट ॲज अन इंटरेस्ट म्हणून भेटते ती त्याला लागू होईल. तर तुम्ही म्हणाल मग मला सपोज उद्या 5,000 काढायचे झाले तर माझ्याकडे तर 3च आहेत, वरचे 7 तर ते FDला गेले, मग मी वापस बँकेत जाऊ का, रेग्युलर FD सारखं मला ती FD पुन्हा अजून तोडावी लागेल का किंवा कन्वर्ट करावी लागेल का, असं काही होणार नाही आहे. तुम्ही 5,000 विड्रॉल करू शकता. जेवढ्या काही कालावधीकरता तुमची ती अमाऊंट तिथे राहिली त्याला जे काही FDचं व्याजदर आहे ते तुम्हाला भेटणार आहे आणि ही फॅसिलिटी बँका स्वतः तुम्हाला सांगणार नाही, तर तुम्हाला ते जाऊन स्वतःच विचारावं लागणार आहे आणि ते ॲक्टिवेट करून घ्यावं लागणार आहे. सो ह्या पद्धतीने जिथे रेग्युलरमध्ये तुम्हाला 4 किंवा 5% व्याजदर भेटत होतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला 7 ते 8% व्याजदर भेटेल ह्या ॲटो स्वीप ह्या फॅसिलिटीमुळे. सो ज्यांचे अकाउंट्स ऑलरेडी आहेत त्यांनी आजच जाऊन बँकेत
त्या फॅसिलिटीबद्दल विचारा. जे कोणी नवीन अकाउंट ओपन काढणार आहेत, नवीन अकाउंट ओपन करणार आहेत, त्यांनी जाऊन ह्या गोष्टी ऑलरेडी अकाउंट ओपन करताना तिथे बँकेमध्ये मेन्शन करायचे. दुसरी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ही की जेव्हा कधी एखादी बँक तुमच्या एरियामध्ये नवीन ब्रांच ओपन करत असेल त्यावेळी शक्यतो अकाउंट ओपन करा. त्याचं रिझन हे आहे की जेव्हा ब्रँच नवीन ओपन होते त्यावेळी ते बऱ्याच फॅसिलिटी ऑफर करते पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये, कारण त्यांना टार्गेटेड ऑडियन्स असतो, तेवढे अकाउंट ओपन करून घ्यायचे असतात. म्हणजे एखाद्या प्राईम कस्टमर्सला जे फायदे असतात साधारण 50,000 किंवा 1 लाखाचं अकाउंट ओपन केल्यावर ते तुम्हाला ब्रांच ओपनिंगच्या सुरुवातीला 0 अकाउंट बॅलन्सवरती सुद्धा ते भेटू शकतात. तर शक्यतो तुमच्या एरियामध्ये जेव्हा कधी एखादी बँक नवीन ब्रांच ओपन करणार आहे त्यावेळी जाऊन तुम्ही ते अकाउंट ओपन करा आणि ह्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करा, ज्यामुळे तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या असतील. जर कळाल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.